सो गाइज, वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ CSR मूवीज. मित्रांनो, या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 3 मराठी चित्रपटांपैकी दुसऱ्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू आज आपण करणार आहोत. चित्रपटाचं नाव आहे रानटी आणि टायटलर म्हणजेच चित्रपटाचं नाव ज्या व्यक्तिरेखेला डोळ्यासमोर ठेवून देण्यात आलं आहे ती मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे शरद केळकर यांनी. या चित्रपटाचे निर्माते आहेत पुनीत बालन आणि दिग्दर्शक आहेत समित कक्कड. मित्रांनो, चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच हे स्पष्ट झालं होतं की हा चित्रपट एक रॉ मास ऍक्शन मूवी असणार आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असा हा चित्रपट असणार आहे ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात रक्तपात आपल्याला दिसणार आहे. पण मित्रांनो, बॉलिवूडच्या जवान, रॉकी हँडसम किंवा साऊथच्या KGF, सलार यासारख्या मासी ऍक्शन मूवीजना डोळ्यासमोर ठेवून मराठी सिनेसृष्टी असे चित्रपट बनवू शकते, त्यांना टक्कर देऊ शकते, हे या चित्रपटांच्या निर्मात्यांना कदाचित दाखवायचं असेल, असा त्यांचा कदाचित प्रयत्न असेल. तर तो प्रयत्न कितपत यशस्वी ठरलाय हेच आपण या चित्रपटाच्या रिव्ह्यू मध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूवीज. सो विदाउट वेस्टिंग मच टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. तर चित्रपटाची कथा आहे शरद केळकरच्या पात्राची म्हणजेच विष्णूची आणि पाताळपूर नावाच्या एका गुन्हेगारी विश्वाची. हे गाव नाही, बदनाम नाव आहे. राक्षसांना पोसणार हे पाताळपूर आहे. तर मित्रांनो, या पाताळपूर नावाच्या शहराचं, या गुन्हेगारी विश्वाची सत्ता असते विष्णूच्या वडिलांच्या, म्हणजेच हे पात्र त्यांनी साकारलं आहे त्या संजय खापरे यांच्या हातात. पण मित्रांनो, गुन्हेगारी विश्वात असून देखील विष्णूचे वडील लहानग्या विष्णूला भगवान विष्णू कशा प्रकारे अधर्म वाढल्यावर दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतात याची गोष्ट सांगताना दिसतात. ज्या वेळेला पृथ्वीवर अधर्म आणि जुलूम वाढतो त्या वेळेला भगवान विष्णूंना अवतार कार्य करावं लागतं. आणि यातूनच या लहानग्या विष्णूला भगवान विष्णूच्या नरसिंह या अवताराविषयी कुतूहल निर्माण होतं आणि मग पुढे मोठा झाल्यावर तो स्वतःला नरसिंह म्हणून समजायला लागतो. विष्णू नावाने ओळखतात आणि नरसिंह नावाने घाबरतात. विष्णूच्या वडिलांचे एक विश्वासू साथीदार आणि एक मित्र असतात, जे कॅरेक्टर प्ले केलं आहे जयवंत वाडकर यांनी. आणि त्यांना बाळा नावाचा एक मुलगा असतो आणि विष्णू आणि बाळाची लहानपणापासून मैत्री असते आणि हाच बाळा मोठा झाल्यावर होतो संतोष जुवेकर. असो, तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असले तरी विष्णूच्या वडिलांचे काही नियम असतात, काही मॉरल्स असतात, जसं की स्मगलिंग करायची पण ड्रगची स्मगलिंग करायची नाही, कारण त्याने तरुण पिढी बर्बाद होते आणि त्यामुळे त्यांचे सदा राणे नावाच्या त्यांच्या अजून एका साथीदारासोबत मतभेद निर्माण होता. तर मित्रांनो, ड्रग्सची स्मगलिंग करण्यासाठी, ड्रग्सचा धंदा करण्यासाठी हा सदा राणे शिवरुद्र नावाच्या अजून एका गुंडासोबत मिळून विष्णूच्या वडिलांचा काटा काढतो. विष्णू समोर असतो, त्याच्या वडिलांचा खून करतो आणि मग या पाताळपूरवर स्वतःच गुन्हेगारीचं साम्राज्य उभं करतो. वडिलांच्या मृत्यूनंतर विष्णू आणि त्याची आई पाताळपूर सोडून मुंबईला निघून जातात. पण विष्णूचा मित्र म्हणजेच बाळा तिथेच राहतो, पाताळपूरमध्येच त्याच्या वडिलांसोबत राहतो. तर वडिलांच्या मृत्यूनंतर बालपणीच अशा प्रकारे गुन्हेगारीपासून दूर गेलेला विष्णू कशा प्रकारे पुन्हा गुन्हेगारी विश्वात अडकतो. सदा राणे आणि शिवरुद्र सारखे काही लोक मुळातच रानटी प्रवृत्तीचे असतात, पण विष्णू सारखे काही लोक परिस्थितीमुळे, मजबुरीमुळे रानटी बनतात. तर अशी कोणती घटना असते ज्यामुळे विष्णू पुन्हा गुन्हेगारी विश्वात शिरतो, रानटी बनतो. बालपणी विष्णूचा मित्र असलेला बाळा म्हणजेच संतोष जुवेकर विष्णूचा जीव घेण्यासाठी उतावीळ का झालेला असतो. विष्णूला मीच मारणार. सदा राणेचं पुढं काय होतं ही सगळी या चित्रपटाची कथा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, स्टोरी बद्दल इतकं डिटेलमध्ये यासाठी बोलावं लागलं कारण या चित्रपटात कॅरेक्टर्सच इतके जास्त आहेत. असो, तर हा होता रानटी या मूवीचा बेसिक प्लॉट. आता बोलूयात मूवीच्या परफॉर्मन्सेस विषयी. मित्रांनो, शरद केळकर मराठीतील असा एक अभिनेता आहे ज्याने मराठी सोबतच बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही स्वतःची वेगळी अशी एक ओळख निर्माण केली आहे. तानाजी चित्रपटातील त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर कायम स्मरणात राहील अशीच होती. आणि मित्रांनो, या चित्रपटात ते आहेत म्हटल्यावर या चित्रपटाकडून देखील अपेक्षा वाढलेल्या होत्या. पण मित्रांनो, या भूमिकेत शरद केळकर यांना पाहून तुम्हाला जॉन अब्राहमच्या फोर्स किंवा रॉकी हँडसम सारख्या कॅरेक्टर्सची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ऑफकोर्स त्यांची शरीरयष्टी आणि त्यांचा बाणेदार आवाज यामुळे तेच या रानटीच्या भूमिकेत अगदी फिट बसले आहेत असं आपल्याला नक्कीच वाटेल. पण त्यांनी अभिनयात फार काही उत्तम काम केलंय असं आपण म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक सीन मध्ये त्यांचे एक्सप्रेशन्स जवळपास अगदी सेमच होते. किंबहुना मला त्यांची ऍक्टिंग बहुतांश सीन्स मध्ये एक्सप्रेशनलेस वाटली होती, एकदम जॉन अब्राहम सारखी. तर शरद केळकर शिवाय संतोष जुवेकर देखील बालाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला दिसतील. बालाचं पात्र या मूवीचं नॅरेटिव्ह आणि स्क्रीन प्ले पुढे सरकवण्यात एक मोठी भूमिका बजावतं, पण तरीही त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका म्हणावी तेवढी प्रभावी लिहिली गेलेली नाहीये.
पण तरीही संतोषने बालाच्या या भूमिकेत खूप चांगलं काम केलंय. पाताळपुरात जन्माला आलेला पाताळपुरातच मरतो. काही ठिकाणी त्यांचे सीन्स लाऊड वाटतात, बॅलन्स्ड वाटत नाही, पण त्यात चूक त्यांची नाही तर डायरेक्टरची म्हणावी लागेल. मित्रांनो, एक दमदार अभिनेता असून देखील आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतकी वर्ष झालं काम करत असताना देखील संतोष जुवेकर त्यांच्या स्ट्रगलर्स आला या वेब सिरीज प्रमाणेच अजूनही स्ट्रगलच करतायत असं दिसतंय. आय थिंक ही डिझर्व्स मच बेटर अपॉर्च्युनिटीज आणि त्यांना ती पुढे मिळावीत अशी अपेक्षा करतो. सो या दोन मुख्य व्यक्तिरेखांशिवाय सदा राणे यांची भूमिकाही खूप ताकदीची होती. मित्रांनो, संजय नार्वेकर यांनी साकारलेला सदा राणे नक्कीच थरकाप उडवणारा असा आहे. तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे ते लाल टपोरे डोळे, रागीट चेहरा आणि क्रूर अभिनय या सगळ्याचमुळे सदा राणे या विलनच्या भूमिकेमध्ये अगदी चपखलपणे बसतात. या मुख्य भूमिकांशिवाय आपल्याला या चित्रपटात नागेश भोसले, संजय शेलार, संजय खापरे, छाया कदम, जयवंत वाडकर यांच्याही भूमिका बघायला मिळतील आणि या सगळ्याच सहकलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तमरित्या पार पाडल्या आहेत असं मी म्हणेन. तर मित्रांनो, हा चित्रपट मराठीमधील एक ब्लडी मास ऍक्शन मूव्ही म्हणून प्रेझेंट करण्याचा प्रोड्युसर पुनीत बालन आणि डायरेक्टर समित कक्कड यांचा प्रयत्न होता. पण असं करताना जो युनिकनेस हवा होता तो राखण्यात त्यांना अपयश आलं आहे. हा चित्रपट बघताना तुम्हाला कधी सलार, कधी KGF, तर कधी पाताळपूर मधील गुन्हेगारी विश्व बघून अग्निपथ या मूवीची आठवण होत राहील. तर दुसरीकडे अभिनयातही मुख्य भूमिकेमधील शरद केळकर यांचं पात्र आपल्याला जॉन अब्राहम यांच्या एक्सप्रेशनलेस ऍक्टिंगची आठवण करून देत राहील. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाचं बजेट. मित्रांनो, पुनीत बालन सारखे उद्योजक निर्माते आहेत म्हटल्यावर बजेट संकुचित असण्यावर प्रश्नच उभा राहत नाही म्हणा. आणि त्यामुळे चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू उत्तम जमून आली आहे. चित्रपटाच्या प्रोडक्शन व्हॅल्यू व्यतिरिक्त या चित्रपटातील अभिनयही ठीकठाक होता. पण त्याशिवाय या चित्रपटातील बाकी सगळंच गणलंय असं म्हणावं लागेल. रॉ ऍक्शनच्या नावाखाली जे काही रक्त सांडताना दाखवलंय, प्रत्येक सीन मध्ये तोंडातून ज्या प्रकारे रक्त बाहेर येतंय, जे दाखवलं गेलंय ते बघून असं वाटतं की विमलची ऍड यांनाच करायला द्यायला हवी. ऍक्शन कोरिओग्राफी खरंच चांगली जमली होती, पण ज्या प्रकारे हे रक्त सांडताना दाखवलंय, हे रक्तपात दाखवलंय ते बघून ते खूप क्रिंज असं वाटतं, अगदी पान खाऊन थुकल्यासारखं. आणि हो, अजून एक, जेव्हा पण शरद केळकर स्क्रीनवर ऍक्शन करायला येतात तेव्हा रानटी असा म्युझियम लागायचा आणि मित्रांनो ते कानांना इतकं कर्कश वाटायचं की काय सांगू. हा चित्रपट बनून तयार झाल्यानंतर त्यांच्या निर्मात्यांनी हा चित्रपट नक्कीच बघितला असेल आणि तरी देखील त्यांनी हे चित्रपटात ठेवण्याचं, हे एडिट न करण्याचं ठरवलं, हे मोहम्मद तुगलकासारखं धाडसच म्हणावं लागेल. असो, तर असा एकूण हा चित्रपट होता. वॉनॉबी साऊथ मूव्ही. रक्तरंजित ऍक्शन मूव्ही बनवण्याच्या नादात बॉलिवूड आणि साऊथ सारखा ऍक्शन मूव्ही बनवण्याच्या नादात सगळंच गणित बिघडलं. पण मित्रांनो, यात निर्मात्यांची देखील काही चूक नाही असं म्हणावं लागेल. त्यांना वाटलं असेल लोकांना असे फालतू चित्रपट आवडत असतील तर आपणही असे चित्रपट मराठीमध्ये का बनवू नयेत आणि म्हणून मग त्यांनी हा रानटी चित्रपट बनवला असेल. आणि नो डाऊट काही लोकांना हा चित्रपट आवडेल देखील, पण मला मात्र हा चित्रपट आवडला नसेल, माझ्या पसंतीस उतरला नाहीये. आणि मित्रांनो, हा चित्रपट बघितल्यानंतर मी नक्कीच म्हणेल की या वीकमध्ये जर तुम्हाला मूव्ही बघायला थिएटरमध्ये जायचं असेल तर तुम्ही धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपटच थिएटरमध्ये जाऊन बघा. इट इज मच बेटर मूव्ही दॅन दिस. आणि हा होता रानटीचा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चित्रपट बघितला असेल तर कमेंट्समध्ये तुम्हाला तो कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक करून तुमचं मतही व्यक्त करू शकता. आणि सरतेशेवटी जर तुम्हाला माझं कंटेंट आवडत असेल तर CSR मूव्हीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.